आणखी एक मोठी बातमी, मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी वेग आलाय। नवनिर्वाचित 43 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झालेत। इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी, काँग्रेसच्या नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे। इम्तियाज जलील गटनेत्यांची घोषणा करणार आहेत। त्यामुळे मालेगावमध्येही सत्ता स्थापनेसाठी वेग आल्याचं पाहायला मिळतंय। इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे। इम्तियाज जलील गटनेत्यांची घोषणा करणारे, मात्र त्यापूर्वी नवनिर्वाचित 43 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती ही समोर येते। तर इम्तियाज जलील गटनेत्यांची घोषणा करतील। आता यावेळी गटनेता नेमकं कोण होतं आणि कशा पद्धतीने सत्ता स्थापन केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। मात्र मालेगावमध्येही महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी वेग आल्याचं पाहायला मिळतंय। नवनिर्वाचित 43 नगरसेवक हे अज्ञात स्थळी रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे। इम्तियाज जलील हे गटनेत्याची घोषणा करतील। त्यामुळे आता इम्तियाज जलील यांच्या या दौऱ्याकडे आणि नेमकं या बैठकीत कोणाचं नाव अग्रेसर ठरतं, कोणाच्या नावाची घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र त्यापूर्वी इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष खटाळे यांच्याकडून। संतोष, मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आता वेग आलेला आहे, काय अधिक माहिती? बरोबर आहे, आज मालेगाव महापालिकेसाठी सत्ता स्थापनेसाठी वेग आला असून इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे म्हणून 43 जे नगरसेवक होते त्यांना अज्ञात स्थळी आज रवाना करण्यात आलं असून त्यातच आज एमआयचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे मालेगावला आज येणार असून दुपारी आणि नगरसेवकांची भेट घेऊन त्यांचा गट स्थापन करण्यात येण्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। त्याच घटनेवर आज इम्तियाज जलील जे आहे ते आज दुपारी मालेगावमध्ये येत आहे। संतोष, मात्र गटनेते पदासाठी कोणाचं नाव अग्रेसर आहे? त्यामध्ये इस्लाम पार्टीचे जे आहे ते 35 जे उमेदवार आहे ते निवडून आले, त्यामधूनच एक नाव निवडलं जाणार अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे। निश्चित, धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे इम्तियाज जलील आज दुपारी मालेगावच्या दौऱ्यावर येतील आणि यावेळी इम्तियाज जलील हे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेतील।